नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आम्ही निघालो कुंभमेळ्याला. तर चला आता सगळं आवरून झालंय आणि काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मी आता सर्व तयारी करून निघालो आणि इथं गाडीची पूजा वगैरे करून घ्यायची. तर भरपूर लांब गाडी जाणार आहे आणि कुठे आपण देवाला गाडीचा घेऊन निघालो तर तिची पूजा वगैरे अभिषेक करावा. तर इथं सुद्धा आम्ही लिंबू नारळ छानपैकी तर आरतीचं ताट केलं आणि इथं गाडी ओवाळून गुलाल वगैरे टाकून तर मस्त पूजा वगैरे करून घेणार आहे आता. तर इथं दुपारचे 4 वाजले. तर 4 वाजता आम्ही निघालो. तर बघू शकता इथं पूजा वगैरे चालू आहे आणि सर्वांचं चाललंय. सगळं आवरून घेतलं आणि आता तुमच्याबरोबर पुढं सुद्धा व्हिडिओ शेअर करीत राहणार आहे. किती वेळ लागतो आणि रस्त्याने सुद्धा काय काय थोडंफार मी शूट करत जाणार आहे. तर 26 तारखेला कुंभमेळ्याच्या इथं तर आंघोळची तिथं आहे आणि ते शेवटची तिथं आहे आंघोळीची. तर बघू शकता ह्या पद्धतीने भरपूर असं पब्लिकसुद्धा जमणार आहे आणि शेवट सांगत आहे. तर चला सगळं आवरून झालं निघालो आता. तर रोडने सुद्धा शूट करत जाणार आहे. तर बघू शकता बरंच लांबवर आम्ही आलो. तर दुपारी 4 वाजता निघालो होतो. तर मध्ये रोडने काही बाकीचं शूट केलं नाही. तर बऱ्याचशा अंतरावर आता इथं समृद्धी महामार्ग लागला आहे. तर बघू शकता तिथं थोड्या अंतरावर आता साईडला टोलनाक्यावर उतरून किंवा साईडला हॉटेल वगैरे आता पेट्रोल पंप राहतो तिथंच हॉटेल असतात. साईडला अजिबात हॉटेल वगैरे नाही आहे. तर आम्ही सुद्धा इथं साईडला पेट्रोल पंपाच्या तिथं साईडला गाडी घेऊन समृद्धी महामार्गाला तिथं छोटंसं हॉटेल होतं. तिथं चहा वगैरे घेतला. पुन्हा परत निघालो तर कंटिन्यू गाडी चालूच होती. तर परत थोड्या अंतरावर जाऊन आम्ही समृद्धी महामार्गालाच इथं तर बघू शकता पाठीमागं पेट्रोल पंप आहे आणि भरपूर गाड्या लागलेल्या आहे. ज्या सगळ्या गाड्या ह्या कुंभमेळ्याला जाणार आहे छोट्या ज्या गाड्या आहे त्या. आणि 12 वाजले होते. तर आम्हाला इथं जेवण करायचं होतं. पुढं अजिबात जेवण वगैरे काही नव्हतं. तर खूप उशीर होणार होता त्याच्यामुळं सगळे इथं थांबवून घेतलं आणि इथं आता जेवण करायला बसलो. तर आपल्यासारखं इकडं जेवण नाही आहे. जेणेकरून इथं गव्हाच्या पिठाचे फुलके म्हणल्या जात्या. तर ते फुलके भेटत्या. तर बघू शकता अशा पद्धतीने आम्हाला इथं समृद्धी महामार्गापासूनच जेवणाची सुरुवात झाली. तर पुढं चालून सुद्धा तुम्हाला सांगेल कसं जेवण होतं काय होतं. तर आपल्यासारखे रोटी वगैरे किंवा अशा भाज्या तर अशा भेटत नाही तिकडं. तर जेवण वगैरे केलं आणि बाकीचं आता रात्रीचं मी शूट केलं नाही. तर आम्हाला इथं आता दिवस उगायला आला. तर बघू शकता 6:30 वाजले. बघू शकता दिवसाने छानपैकी इथं दर्शन घेतलं आणि इथं आम्ही कंटिन्यू गाडी चालू आहे. अजिबात आम्ही जेवण करून आणि पुन्हा परत रात्रभर गाडी चालवली. आता इथं आम्हाला दिवस उगला. तर थोड्या अंतरावर जाऊन आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे आणि नंतर पुढं कंटिन्यू चालत राहणार आहे. तर इकडं या साईडला हॉटेले वगैरे पण एकदम छोटे छोटे आहे. तर जेणेकरून आपले पुणे नाशिक सारखे किंवा नगर ह्या भागासारखे हॉटेले वगैरे नाही आहे. तर एकदम छोटे छोटे किंवा असं म्हणजे वेगळ्या पद्धतीचे आणि जेवणसुद्धा वेगळं आहे. तर आपल्याकडे मिसळपाव भेटत असते तर इथं फक्त मिसळ वडा वगैरे भेटतो किंवा समोसा कढी अशाच पद्धतीने त्याला पाव वगैरे. तर पाव वगैरे अजिबात तिकडं काही नाही आहे. तर अशा पद्धतीने काय काय हॉटेलांनी फक्त चहा आणि बिस्किट बस एवढंच आहे. आणि भाज्या वगैरे सुद्धा खूप बदल आहे खूप म्हणजे हे पण
काहीतरी विलाज नाही म्हणून आपल्याला खायला लागतं. तर बघू शकता हॉटेल कशा पद्धतीचे आहे तिथं. तर सगळ्या रोडने कुंभमेळ्यापर्यंत जाऊच तो अशाच पद्धतीचं हॉटेल आणि अशाच पद्धतीचं जेवण वगैरे होतं. तर आपल्या जेवणात आणि तिथल्या जेवणात भरपूर फरक आहे आणि नविलाजाने ते थोडंफार आपल्याला नाश्ता वगैरे जेवण वगैरे करावं लागतं. तर चला इथं छानपैकी इथं नाश्ता केला आम्ही आणि पुन्हा परत आम्ही आता निघालो. तर इथं आम्हाला 9 वाजले होते नाश्ता करायला. 9 वाजून नंतर आम्ही परत आता कंटिन्यू निघणार आहे. तरी मी 4च घेतलं काय. चला तर नाश्ता वगैरे झाला आणि पुन्हा परत आम्ही कंटिन्यू आता निघालो. आणि तिथे गेल्यावर तुमच्याबरोबर आता बोलणारे किंवा शूटसुद्धा करणारे. ते किती वेळात तिथं जातो किंवा काय तर कशा पद्धतीचं आहे तिथं गेल्यावर सुद्धा थोडंफार शूट करणार आहे. कितपत गर्दी आहे त्या पद्धतीने मी शूट करण्याचा प्रयत्न करीन आणि ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करीन. चला तर बघू शकता इथं आम्हाला रात्रीचे कुंभमेळ्यामध्ये तर इथं 1 ते 1:30 वाजला होता. तर इथं 1:30 वाजता आम्ही गाडी पार्किंगला केली आणि भरपूर लांब गाडी पार्किंगला करायला लागली. आणि इथून आम्ही आंघोळीचे कपडे वगैरे एक बॅग घेऊन चाललो आहे. आणि जिकडं तिकडं भरपूर अशी पार्किंग मोठी आहे किंवा लोक आहे किंवा लायटिंग भरपूर आहे. तर बघण्यासारखं खूप छान आहे. तर स्वतः गेल्याशिवाय अनुभवल्याशिवाय माणूस सांगत नसतं. आणि लांबून पाण्यात खूप काहीतरी वेगळा डिफरंट असतो. स्वतः जाऊन पाहिलं खूपच छान वाटतं. तर आम्ही सुद्धा आता आंघोळ करायला संगम चाललो आहे. तर भरपूर लोक ह्याच टायमाला चालू होते. कोण येतं आहे कोण जातं आहे. आणि जरा थोडीशी आम्हाला पार्किंगसुद्धा जवळ लागली होती. तर रात्रीचे 1 ते 1:30 वाजला होता. आम्ही आता निघालो आंघोळ्या करायला. तर ज्यांना माहिती आहे किंवा माहीत नव्हती तर त्यांनी पोलिसांना विचारलं तर ते सांगत होते जेणेकरून आंघोळ्या चालू आहे का. काही जण रात्रीचा आंघोळ्या चालू नाही असं सुद्धा सांगत होते. पण पोलिसांना विचारलं तर खूप इमानदार पोलीस येथे काढले आणि खूप चांगल्या पद्धतीने माहिती देते किंवा आपल्याला समजून सांगत्या. तर त्यांचं एक खूप म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. खूप सहकार्य करते आपल्या बाहेरच्या माणसांना. छान होतं फोटो काढायला. तर आम्ही आता ऑटोने गेलेलो होतो. 400 रुपये आम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत ऑटोने घेतले आणि तिथून भरपूर तेवढं ऑटोने गेलो तेवढंच आम्हाला चालायला सुद्धा थोडंसं अंतरावर लागलं. जेणेकरून त्यांना पुढं जाण्याची हे नव्हते जाऊन देत नव्हते पोलीस लोक ऑटोवाल्यांना. आणि अशा पद्धतीने साईडला जे जे काही विकण्यासाठी चहा वगैरे म्हणा भजे हे तर ते सर्व काही होतं. तर ज्यांना पाहिजे ते घेऊ शकत होते. आणि लायटिंग वगैरे किंवा काही कुंभमेळा तुम्ही बघू शकता रात्रीचं कशा पद्धतीचं आहे. रात्र आणि दिवस असं तर तिथं आठवतच नव्हता. असं एवढं भारी वाटत होतं. तर बघू शकता. तर आम्ही चालत आता चाललेलो आहे त्रिवेणी संगमावर इथं आंघोळ्या करायला. तर बघू शकता किती गर्दी आहे. आणि रात्रीचे इथं आता आम्हाला 2 वाजले 2 ते 2:30 वाजले आंघोळ्या करायला. तर इथं पूजाचं सामान वगैरे सुद्धा विकायला होतं. आई जेणेकरून इथं साडी वगैरे पीस वगैरे वटीचं सामान आपण नदीला इथं अर्पण करायचं. आणि अर्पण केल्यानंतर आपण जे तीर्थ म्हणतो किंवा नदीचं पाणी म्हणतो आणतो संगमचं. तर पूजा करून आणि त्याची थोडक्यात पूजा करायची परवानगी घ्यायची वा. तर अशा पद्धतीने पूजा वगैरे केली का तिला पूजा करून सांगायचं की किंवा हे वाथ आणि इथून आम्ही घेऊन जातो. तर अशा पद्धतीने इथं पूजा करून आणि नंतर आम्ही ड्रम भरून पाणी वगैरे आणले. तर दूधसुद्धा व्हायला जातं. तर इथं पूजा वगैरे झाली आणि नंतर आम्ही मग आंघोळ्या करायला लागलो इथं. तर बघू शकता मागं व्हिडिओ काढलाय ना खाली. मस्त आमच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आता. तर छान पैकी भरपूर गर्दी होती. पण स्वामी समर्थाच्या कृपेने लोटालोटी नाही किंवा कुठं काही जास्त असं काही वाटलं नाही. व्यवस्थित दर्शन झालं आंघोळ्या झाल्या. तर
तर ही जेणेकरून ही आपण गर्दी बघतो तर ही रात्रीची आता 1:30 ते 2 वाजल्याच्या सुमारेमध्ये एवढी गर्दी आंघोळ्यांना तर बघू शकता तुम्ही. काय झालं होतं ग? काय झालं होतं? काय? तर आता आंघोळ्या वगैरे आता मस्त आमच्या झाल्या. थोडेफार पुढं शूटसुद्धा केलं साईडला राहून आणि तेच तुमच्याबरोबर शेअर करतो. आणि ते कपडे वगैरे बघून आणि गंध लावायला साईडला झालं तर छान दिसतंय. तर कपडे बदलायची सुद्धा जागेची सोय केलेली होती त्यांनी. तर सगळ्यांनी इथं छानपैकी गंध वगैरे लावून घेतले, फोटो काढले, फोटोशूट केले. तोपर्यंत 3, 3:30, 2:30, 3, 3:30 ह्यापर्यंत थोडीशी गर्दी ही तुम्हाला दिसते, पण ही कमी गर्दी आहे. जेव्हा 4 वाजले तर तेव्हापासून भरपूर गर्दी आणि पार्किंगसुद्धा खूप लांब लावायला लागले. तर अशा पद्धतीने आम्ही तीर्थ घेऊन चाललो आणि गंध वगैरे लावले, फोटो काढले आणि चला आता आंघोळ्या करू. तर अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ होता. पुढचा सुद्धा तुमच्याबरोबर लवकर शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा.